नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री धानोरकर गुरुजी आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी आपला एक एपिसोड झाला, 3 एपिसोड झाले होते. गरुड पुराण, देवीचं उपासना कशी करायची नवरात्रामध्ये. तर आज आपण त्यांच्याबरोबर परत आलेलो आहे. तेव्हा जे अनुत्तरित प्रश्न होते ते आपण ह्या वेळेला घेणार आहोत. गुरुजी, मला आता तुमचं इंट्रोडक्शन द्या, कारण तुमचं कार्य खूप मोठं आहे. तुम्ही पुण्यात नसताच, तुम्ही नॉर्मली उत्तर प्रदेश आणखीन उत्तराखंडामध्ये असता. जरा ते सांगा, बॅकग्राऊंड सांगा आणि तुमचे प्रवचन तुम्ही करता त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. सर्वप्रथम देव माझ्याच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय श्रीकृष्ण. सर्वांचं खूप खूप स्वागत. येणारी नवरात्री आपल्या जीवनामध्ये भगवंताची विशेष कृपा, भगवती शक्ती, जगज्जननी जगदंबा, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती इत्यादी सर्व शक्तीनिशी आपल्या जीवनामध्ये प्रगती करो, ही भगवंताच्या चरणी, भगवती जगदंबेच्या चरणी प्रार्थना. परिचय विशेष काही नाही आहे. एक सामान्य साधक आहोत आणि वेद, शास्त्र, पुराण, दर्शन, वेदांत या सर्व विषयांचं अध्ययन करून समाजामध्ये सेवेसाठी विविध प्रकारचे ज्ञानयज्ञ करत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीमद भागवत सप्ताह, रामकथा, शिवपुराण, देवी भागवत, हनुमत कथा, गणेश पुराण, दत्तपुराण इत्यादी विविध पुराणांवरचे त्याच्या कथा, त्याच्या व्यतिरिक्त विशेष विविध विषयांचे स्फुट प्रवचन आणि सामाजिक विषयांमध्ये सुद्धा व्याख्यान इत्यादी. तर हे वेगवेगळ्या भागामध्ये केल्या जातं. आपण म्हणल्यासारखं संपूर्ण भारतभरामध्ये भ्रमण होत असतं. आपलं हे ज्ञान, आपल्या संत परंपरेचं ज्ञान हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं सीमित न राहता हे सर्वत्र भारतभर, भारताच्या बाहेरही गेलं पाहिजे. ह्याच्यामुळं मुद्दामून अट्टहासानी बाहेर राज्यामध्ये सुद्धा तिथंही ज्ञानयज्ञ आणि तिथंही कथा प्रवचन करण्याचा एक विशेष आमचा प्रयत्न असतो आणि तो खूप सार्थ प्रयत्न, तो सफल होतोय असं आम्हाला जाणवलं. उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, त्या लोकांना ज्यावेळेस आपण आपल्या महाराष्ट्रीयन संत परंपरेच्या ज्ञानाची ज्यावेळेस जोड देऊन आपण बोलतो त्यावेळेस त्यांना ते खूप नवीन वाटतं, अभूतपूर्व वाटतं आणि लक्षात येतं की हे अगदी नवीन असल्यासारखं आहे. पण आता ज्ञानेश्वरीचं वगैरे जर बोलायचं झालं तर कधी गीतेवर प्रवचन असले आणि त्याला आम्ही ज्ञानेश्वरीचा दाखला देऊन ज्यावेळेस बोलतो त्यांना वाटतं की बाबा आम्ही इतके वर्ष झालं आम्ही गीता ऐकतोय, गीतेचा पाठ करतोय, पण हा दृष्टिकोन हा आलेला नव्हता. असंच भागवताबद्दल एकनाथी भागवत असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा तर इतका अद्वितीय आहे की त्याचं ज्यावेळेस चिंतन मांडतो त्यावेळेस खरोखर खूप अप्रूप वाटतं. तर हेच ध्येय, हेच लक्ष की बाबा आपल्या संतांचं ज्ञान हे फक्त आपल्या राज्यापुरतं सीमित न राहता हे परवर्ती हे बाहेरही जावं. आणि जसं स्मृतिकारांनी, शास्त्रकारांनी सांगितले, एतत् देशप्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरम पृथिव्याम सर्व मानवा. आपल्या शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी हे टास्क दिले. कुठपर्यंत तुम्हाला प्रचार करायचा आहे? पृथिव्याम सर्व मानवा. कुठल्याही प्रकारची सीमा न ठेवता सर्वत्र संपूर्ण पृथ्वीवर आपल्या धर्माचं क्रमणतो विश्वमार्य. आपल्याला सर्व विश्वाला श्रेष्ठ करायचंय, सर्व विश्वाला आपल्याला जीवनमूल्य असेल, नीतिमूल्य असेल हे आपल्याला शिकवायचं आहे. वयम राष्ट्रीय जागृयामी पुरोहिता ही वेदाची टॅगलाईन म्हणू शकतो आपण. तर सांगायचं तात्पर्य की हेच आपल्या ऋषीमुनींचं असेल, आपल्या वेदशास्त्रांचं, ह्यांनी जे सांगितलेला हा जो मार्ग आहे ह्याचा प्रचार प्रसार आम्ही अल्पांशी करत आहोत. करणारे खूप आहेत, पण ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय आणि त्यामध्येच आपलाही देव माझाचं कार्य आम्ही नेहमी पाहत असतो. खूप छान प्रसाराचं सुंदर कार्य आहे. तर तुमच्याही कार्यामध्ये आपल्याला सहयोग व्हावा, शुभेच्छा आपल्याला लाभाव्यात, आपले कार्य खूप विस्तारित व्हावं. गुरुजी, आपला जरा नंबर द्या, म्हणजे कोणाला तुमची कुठली सेवा घ्यायची असेल, ज्योतिषाची सेवा घ्यायची असेल तर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करू शकते. हो, आपण विचारताय म्हणून 7974747271 हा आमचा नंबर आहे. तर ह्याच्यावर कुठलेही धार्मिक विधी असतील, पूजापाठ असेल, वास्तुशांती असेल, शांती असेल, नवचंडी असेल, कुठला याग असेल, ज्योतिषसंबंधी काही विषय असेल आणि कथा, प्रवचन, कीर्तन हाही भाग आहेच आहे. तर ह्यापैकी तुम्हाला कुठलीही सेवा आवश्यक वाटली तर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने
संतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावा. जसं ऋषीमुनींनी सांगून ठेवले, तसं शास्त्रामध्ये सांगितले, तसं यथोक्त शास्त्रोक्त आपल्याला सेवा ही प्रदान करण्यात येईल, असा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. गुरुजी, तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे आता वळूया. तुम्ही याच्याबद्दल सांगा की काय काय उपासना करायची, जे कुंकुमार्चन केलं जातं ते कुठल्या मंत्रावरती, कुठल्या स्तोत्रावरती करू शकतात, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. असं आहे की अर्चन विविध देवांना विविध गोष्टी प्रिय आहेत. जसं भगवान शंकरांना अभिषेक प्रिय आहे, भगवान सूर्यनारायणाला नमस्कार प्रिय आहेत, भगवान श्रीमान नारायण विष्णूंना अलंकार इत्यादी प्रिय आहेत, गणपती बाप्पाला जसं मोदक प्रिय आहे, तसं देवीच्या उपासनेमध्ये विशेष महत्त्व अर्चनाचं आहे. तर भगवती जगदंबेच्या कुठलंही स्वरूप असेल त्याचं अर्चनाचं विशेष फळ सांगितलं आहे. आता अर्चन कशाने करावं, कशाने करावामध्ये दोन भाग असतात. एक कुठल्या द्रव्याने करावं आणि आणि त्या व्यतिरिक्त कुठल्या मंत्रांनी करावं किंवा कशाने करावं. तर असं आहे, नामावलीने करण्याचा विशेष प्रघात आहे. आता आपण ज्या स्वरूपाचं अर्चन करत आहोत, आता समजा आपण दुर्गा मातेचं जर अर्चन करत आहोत, तर तत्सम जे स्वरूप आहेत, जसं आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर तुळजाभवानीचं स्वरूप आहे, रेणुका मातेचं स्वरूप आहे. तर अशा ह्यांना आपण त्यांच्या विविध नामावली, स्वतंत्र नामावली आहेत. तुळजा सहस्रनाम स्वतंत्र आहे, माहूरच्या रेणुका मातेचं रेणुका सहस्रनाम स्वतंत्र आहे. आपल्याला ते उपलब्ध झालं तर ठीक आहे, आपल्याला ती सुलभतेने म्हणता येत असेल तर ठीक आहे. आणि ते जर नसेल तर एखादं जरी देवीचं सहस्रनाम असेल, आपण त्या सहस्रनामाने आपण देवीच्या कुठल्याही स्वरूपाचं अर्चन करू शकतो. सर्वम सर्वात्मकम हा भारतीय दर्शनशास्त्राचा हा मोठा सिद्धांत आहे. तर मूळतः एकही वाहन जगत्यत्र द्वितीया काममापरा पश्चैता दुष्टमय्ये व विशंत्यो मदविभूतया. या सगळ्याच्या सगळ्या देवीचे जितके विविध स्वरूप आहेत ना, हे एकच भगवतीचे विविध विभूती आहेत. हे दुर्गा सप्तशतीच्या आत्ता हे आपल्याला प्रमाण सांगितलं. तर त्यामुळे कुठल्याही सहस्रनामाचा आधार घेऊन आपण अर्चन करू शकतो. आता सहस्रनामाचंही पाठ प्रत्येकाला शक्य होईल हे सांगता येत नाही. तर अष्टोत्तर शतनामावली ही आपल्याकडं हा एक दुसरा भाग आहे की 1000 नावं खूप जास्त मोठे होतात. तर साधारणतः अर्धा पाऊण तास तरी कमीत कमी लागतो सराव असल्यावर. तर ते तेवढं शक्य नाही झालं तर 108 नामावली. आणि ही आजकाल ह्या इंटरनेटच्या जगामध्ये हे सगळं ज्ञान आपल्याला सुलभ आहे. तर शतनाम स्तोत्र संग्रहसुद्धा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या विविध देवतांच्या शतनाम स्तोत्रांचा संग्रह आहे, त्याच्यामध्ये नामावली असते, त्यांनी आपण करू शकतो. आणि जर आपल्याला ते सुद्धा 108 नावंसुद्धा जर म्हणता येत नसेल, कुठलंही देवीचं सहज नाम घ्यावं आणि त्या नामाने आपण अर्चन करू शकतो. मग आपल्याला जितका वेळ आहे त्यानुसार आपण 108 अर्चन करू शकतो, आपण 1008 अर्चन करू शकतो, जसं आपल्या वेळेनुसार. पण ते नामाने आपण अर्चन करावं. कलियुगामध्ये नामाचा महिमा हा सर्व संतांनी गायलेला आहे. तर हा जसा भगवान नामाचा महिमा आहे तसं भगवतीच्या सुद्धा नावाचा महिमा आहे. तर आपण कुठल्याही नावाने आणि शक्य झाल्यास 108 किंवा सहस्रनामावलीने आपण अर्चन करू शकतो. आणि मंत्रांचा जो भाग आहे, तर मंत्रांना नियम असतात आणि नामाला नियम नसतात. या दोन गोष्टी आहेत, एक लक्षात घ्या. तर मंत्रांना त्याचा विधी आहे, त्याचं ते विधिवत आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, त्याचं विधिवतच आपण अनुष्ठान केलं पाहिजे किंवा त्याच्या जे काही ज्याची प्रक्रिया असेल ती फॉलो केली पाहिजे. आपल्याला जर फळ शास्त्रामध्ये सांगितलेलं पाहिजे तर आपल्याला विधीसुद्धा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरणं गरजेचं आहे. फळ आपल्याला आपण अपेक्षा करणार शास्त्रामध्ये सांगितलेलं आणि विधी पालन करायच्या वेळेस म्हणणार नाही आमची भावना देव भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला आहे कुणासाठी? जो परिपूर्ण निष्काम आहे. आपण परिपूर्ण निष्काम आहोत का? आपल्या विविध काही कामना असतात, आपल्या काही विविध इच्छा असतात, ज्यावेळेस आपण त्याच्या पूर्तीसाठी करतो त्यावेळेस जसं लॅबमध्ये असेल काही सायंटिफिक आपल्याला प्रयोग करायचे, तर जे जसं सांगितलं त्याप्रमाणेच ते केलं तरच तो पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट मिळतो. हीच बाब आपल्या शास्त्रीय कर्मकांड असेल, उपासनाकांड असेल, हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे विधीचं पालन करावं. मंत्रांना, स्तोत्रांना विधीचं बंधन आहे, पण नामाला विधीचं बंधन नाही. तर नाम ही अशी कलियुगामध्ये भगवंताची ही अशी एक दिव्य आपल्याला देण आहे की त्या आधारे आपण भगवतीची, भगवंताची उपासना, त्यांचं अर्चन, पूजन सगळं काही करून आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. गुरुजी, आता कसं होतं की नवरात्र आलेली आहे, त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपल्या कुळदेवतेचं पण
होऊन कुलदेवतेचं पण सेवा होऊन जाते. आता समजा आता माझी कुलदेवता शांतादुर्गा आहे. काही कोकणामध्ये एस्पेशली कुलदेवता ग्रामामध्ये असलेली देवता असते. देशावरती ते 3.5 शक्तीपीठ आहे. हो. तर मग यावेळेला हे देवीची मूर्ती आणून ठेवायची की फोटोवरती कुंकुमार्चन, हे जरा थोडं काही जणांना कन्फ्युजन आहे याचा. बरं. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. बघा, नियमानुसार पूजन हे कुठल्याही विग्रहामध्ये करायला सांगितले. अर्थात मग ती कुठल्या धातूची मूर्ती असेल किंवा अगदी पाषाणाचीही मूर्ती असेल तरी त्याच्यामध्ये त्याचं अर्चन पूजन करावं असं सांगितलेलं आहे. आता फोटोचा जो भाग आहे, चित्राचा जो भाग आहे, हा आपल्याला त्या भगवंताचं, त्या भगवतीच्या स्वरूपाचं ध्यान हे आपल्या मन बुद्धी चित्तामध्ये व्यवस्थित प्रतिष्ठित व्हावं म्हणून त्यासाठी आधार म्हणून त्या चित्राचा आधार घेतला जातो. तर तेही ठीकच आहे, पण ते मुख्य पूजनाचं मुख्य साधन म्हणून आपण त्याला नाही वापरू शकत. मुख्य पूजनाचं साधन मग ते अभिषेक असेल, अर्चन असेल, ह्याच्यासाठी धातुमयी असेल किंवा पाषाणमयी जी काही उपलब्ध मूर्ती आहे त्या मूर्तीचंच ग्रहण करणं हे शास्त्रसंमत हा पक्ष आहे. गुरुजी, ह्याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न येतो की एकतर मूर्ती असते किंवा आपल्याकडे श्रीयंत्र असतं. आता श्रीयंत्र मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या किमतीला वेगळ्या वेगळ्या सायझेसचं, स्फटिकाचं मिळतं, पंचधातूचं मिळतं, असे पण मिळतात की त्याच्यामधून एकामध्ये एक असे जोडून तुम्ही स्क्रूड्रायव्हरने फिट करू शकता. श्रीयंत्र जर पूजेसाठी, कुंकुमार्चन किंवा अशा कुठल्या स्तोत्रासाठी वापरायचं असेल त्यावेळेला ते कसं असलं पाहिजे? नवरात्रीच्या उपासनेसाठी आपण विशेष हो, नवरात्रीच्या दिवशी. हे पहा, असं प्रत्येक धातूमध्ये अर्चन करण्याचं वेगवेगळं फळ सांगितलेलं आहे. पण सर्वसामान्यतः जर विचार केला तर श्रीयंत्र त्याचं पूजन अर्चन किंवा त्याची सेवा करण्याचं हेतू लोकांचा काय असतो? धनप्राप्ती हा सर्वसामान्य हेतू असतो लोकांचा. त्याचा मुख्य हेतू तो नाही आहे. श्रीविद्या हा एक शाक्त परंपरेतला खूप दिव्य विषय आहे आणि त्याचं भौतिक सुखाची प्राप्ती, धनाची प्राप्ती, लक्ष्मीची प्राप्ती हे त्याच्यामध्ये अगदीच म्हणजे नगण्य गोष्ट आहे. मुख्यतः भगवत स्वरूपासोबत ऐक्य होणं हे श्रीविद्येच्या क्रमामध्ये हे श्रीयंत्राच्या अर्चनाचं मुख्य फळ आहे. पण आजकाल लोकांचं ध्येय काय असतं की बाबा आपल्याला धनप्राप्ती आवक व्यवस्थित होत राहावी यासाठी ते श्रीयंत्राचं अर्चन करतात. ठीक आहे, कोणी सकामतेने जरी त्या एखाद्या भगवत स्वरूपाचं जर अर्चन करत असेल, त्याचं सेवन करत असेल तर काही गैर नाही. भगवंताने सुद्धा म्हणलंय, उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात् वैममेयतम चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनोर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात् वैममेयतम असं भगवंतांनी म्हणलेलं आहे. कोणी सकाम भक्त असेल किंवा निष्काम भक्त असेल, सर्वच उदार आहेत. त्यामुळे कोणी सकाम भक्तीने सुद्धा जर देवाचं अर्चन इत्यादी करत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर नाही, ते सुद्धा करणं चांगलंच आहे असं भगवंताचं मत आहे. तर ज्यावेळेस आपण धनप्राप्तीसाठी एक हे करतो पूजन अर्चन इत्यादी, तर त्याच्यामध्ये प्रधानता स्फटिकाची आहे. आणि त्या व्यतिरिक्त आता असं असतं की बाबा ज्याला नित्यच विशेष अर्चन पूजन इत्यादी करायचं आहे किंवा तो विशेष श्रीविद्येमध्ये अधिकृत असा दीक्षित आहे, तर अशांना काही जण प्रवासात सुद्धा घेऊन जातात, काही त्याचं विशेष अर्चन करतात. आता ते जे श्रीयंत्र असतं त्याच्यामध्ये जितके काही आपल्याला कोण दिसतात त्या सर्व कोणांमध्ये एक एक देवता असते. तर जे त्याचं विशेष अर्चन इत्यादी करतात त्यांना काय असतं, आता हा खोलातला भाग आहे, हा वरवरचा भाग नाही, त्यांना एक एक कोपरा व्यवस्थित दिसला पाहिजे, त्याच्यावर व्यवस्थित त्याचं पूजन संतर्पण इत्यादी झालं पाहिजे. तर हे अपेक्षित असतं. तर त्या अशा वेळेस धातूचं अशा श्रीयंत्रामध्ये त्याचं पूजन अर्चन करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. पण सर्वसामान्य ढोबळ ज्यांना नुसतं स्नानच घालून, ज्यांना फक्त गंध लावून ठेवून द्यायचं आहे आणि एक लक्ष्मी मातेचं काहीतरी असावं बाबा म्हणून ठेवायचं, त्यांना स्फटिकाचं वगैरे चालू शकेल. आणि ज्यांना विशेष पूजन अर्चन करायचं अशांनी धातू, मग पंचधातू असेल, रजत असेल, चांदी असेल किंवा अजूनही कोणाला जे जसं शक्य आहे त्याप्रमाणे करू शकतो. हे धातूच्या श्रीयंत्राचं अर्चन करण्यामध्ये हा एक लाभ आहे. खंडित व्हायचं किंवा भंगायची काही चिंता नसते. तर असं दोन्ही स्वरूप आहेत. पण कुठल्याही तुम्हाला आवडत्या स्वरूपामध्ये तुम्ही भगवती महालक्ष्मीची पूजन अर्चन करू शकता, त्याचं पूजन करू शकता, काही गैर नाही. आता याच्यामध्ये सांगा की भरीव पाहिजे की हॉलो चालेल? नियमानुसार भरीवच असं
नंतर एक प्रश्न की 9 दिवस आहे तर 9 दिवस करायचं की आपल्या कुलदैवतेचा दिवस असतो त्या दिवशीच करायचं, काय की फक्त दसऱ्याच्या दिवशी करायचं? असं आहे, अधिकसी अधिकम फलम हा न्याय इथे लागू पडतो. त्यामुळे असं काही विधान नाही की बाबा एकच दिवस करावं किंवा रोजच करावं. आपल्याला जे जसं संभव आहे त्याप्रमाणे करता येतं. पण देवीच्या उपासनेमध्ये अर्चन संतुष्ट असं देवीचं एक नाव आहे की जी अर्चनाने संतुष्ट होते देवीच्या सहस्रनामामध्ये. तर ती अर्चनाने संतुष्ट होत असल्यामुळे शक्य असल्यास रोज करा, आणि जर शक्य नसेल तर आपल्याला जितके 1 दिवस 3 दिवस 5 दिवस जे जर शक्य असेल तसं करू शकतात. आणि वेगवेगळ्या द्रव्यांनी सुद्धा करू शकतात. तसं कोणी कुंकुमाने करतं, कोणी 9 दिवसाचे 9 वेगवेगळे द्रव्य ठेवतं. तर असं जे आहेत हे कुठल्याही याने केलं जाऊ शकतं. आता बिहारला देवी भागवत होती मुंगेरला, तर तिथं प्रातःकाळी हे सगळे अनुष्ठानसुद्धा असायचे. तर तिथं 9 दिवस वेगवेगळ्या द्रव्यांनी, मग ते कुंकुमाचं तर अर्चना होतंच एक दिवस, पण एक दिवस ड्रायफ्रुट्स असतील, एक दिवस अजून काही असेल, एक दिवस फळांचा असेल, एक दिवस कमळ पुष्पांचा असेल, असं वेगवेगळे अर्चन हे करत होते. आपल्याला जे जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपण विविध द्रव्य किंवा एकच द्रव्य अशाप्रमाणे आपण करू शकतो. रोजही करू शकतो आणि आपल्याला संभव दिवसांमध्ये सुद्धा करू शकतो. गुरुजी, आता समजा कुंकुमार्चन केलं, काही जण अक्षरशः असा मोठा ढीग लावतात कुंकूचा. आता ते कुंकू स्पेसिफिकली हळदीचंच असलं पाहिजे, तुम्ही मार्केटमधलं मिक्स करायचं नाही, मिक्सवालं जे असतं ते आणायचं नाही, हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. आता सांगा, हे जे कुंकू आहे ते आपल्या घरी पाहुणे येतात, जेव्हा कुठली एक स्त्री येते तिला ते टिळा तिचा लावला चालेल का, त्याचा काय आहे? हो, ते तो अर्चनाचं जे कुंकू असतं किंवा अर्चनाचं जे काही द्रव्य असतं हे प्रसाद म्हणून असतं. तर आपण ते ग्रहण करू शकतो, आपण लावू शकतो. येणाऱ्या कोणाला आपण ते लावू शकतो. कोणी सश्रद्धा असेल तर त्याच्या अर्चित कुंकवाच्या आपण पुड्या करून आपण तसंही वाटू शकतो लोकांना. फक्त त्याची ज्याला आपण देतोय त्याच्याकडून त्याची अवमानना होणार नाही, ते काही हेळसांड होणार नाही, एवढा फक्त विश्वास असावा. तर तो देवीचा साक्षात प्रसाद असतो. त्याच्यामुळं ते धारण करायला, दुसऱ्यांना लावायला, दुसऱ्यांना प्रसाद म्हणून वाटायला काही हरकत नसते. गुरुजी, आता एक प्रश्न असा आला होता की नवरात्री आहे, श्री शक्ती आणि स्त्री शक्ती दोघांची उपासना केली जाते. तर कित्येक ठिकाणी असं असतं की पुरुष पूजा करतात आणि नंतर घरातल्या स्त्रियांच्यावरती ओरडतात. हे काय काय जणांना खरंच आवडत नाही. तर हे काय, याच्याबद्दल थोडंसं सांगा, एक्सप्लेनेशन द्या. देवी भागवतामध्ये हा विषय आला आहे. ज्यावेळेस आपण भगवती जगदंबेची उपासना करतो, आपण तिच्या प्रति सश्रद्धा असतो, तिचा अंश हे आपण आपल्या घरातल्या स्त्री शक्तीविषयी सुद्धा आपण बाळगलं पाहिजे. आपलं काही पुष्कळ गोष्टींमध्ये मतभिन्नता वगैरे असते, पण ह्याचा अर्थ हा नाही की आपण त्यांच्यावर ओरडावं वगैरे असं करू नये. हिंसेचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारच्या हिंसा ह्यांचा त्याग करायला उपासना कालावधीमध्ये तरी सांगितलेलं आहे. नेहमी तुम्हाला जे जसं शक्य होईल ते तर ठीकच आहे, पण कमीत कमी अशा नवरात्री इत्यादी उपासना कालामध्ये तरी आपण आता पूर्वी साधक ह्याच्यामुळं अधिक मौन राहायचे. की बाबा मौन राहिल्यावर सुंठे वाचून खोकला गेला आणि जास्त काही बोलायची आवश्यकताच पडणार नाही वगैरे. तेवढं आता प्रत्येकाला शक्य नसतं, पण ही आपण काळजी घ्यावी की आपण चिडू नये, ओरडू नये, कोणावरच ओरडू नये, आणि त्यातल्या स्त्रियांवर तर ओरडू नये. आणि असंही असतं की ज्यावेळेस तुमची उपासना परिपक्व होते त्यावेळेस ती नियती अशी असते की ती तुमची परीक्षा घेते. म्हणून पुष्कळ वेळेस चिडण्यासारखी ज्यावेळेस परिस्थिती येते, तसा प्रसंग घडतो, त्यावेळेस ही आपली परीक्षा आहे हे लक्षात घेऊन आपली उपासना परिपक्व होत आहे हे लक्षात घेऊन ह्याला आपण शांततेने फेस केलं पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये आपण भगवती जगदंबेचा अंश पाहिला पाहिजे. स्त्रियस समस्तास सकला जगत्सु, विद्या समस्तास तवदेवी भेदा स्त्रियस समस्तास सकला जगत्सु असं सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि अजूनही म्हणलं की सौभाग्यात चेत किंचित दृष्टे ललनाजने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमनं शुभम. भगवतीचा अंश आहे, भगवतीचा प्रसार हा प्रत्येक स्त्रीला प्राप्त झालेला असतो. त्याच्यामुळे हे सुद्धा एक व्रत असतं की मी स्त्री शक्तीचा अपमान करणार नाही. हे सुद्धा आपण नवरात्रीमध्ये खूप जीवनामध्ये आचरण आणण्यासारखं एक आदर्श जीवनमूल्य असं हे व्रत आहे. आणि कन्यापूजन आपण जे करतो
सुवासिनी पूजन करतो, त्याच्याही पाठीमागचा हाच हेतू आहे की इथून तुम्हाला त्या स्त्री शक्तीचा प्रत्येक अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. मग ती बालरूपा असेल तरी तिचं पूजन सन्मान करण्याचं तुम्हाला सवय झाली पाहिजे. ती युवती असेल, ती सौभाग्यवती असेल तरी तिचं पूजन आणि आदर करण्याचं तुम्हाला सवय झाली पाहिजे. ती जर वृद्धा असेल, विधवा असेल, त्यांच्यासुद्धा विशेष पूजनाचं फळ सांगितलं आहे. तर कशी जरी असली तरी आदरदृष्टी, स्त्रीच्या प्रती आदरदृष्टी ही शास्त्रामध्ये आवश्यक सांगितली आहे. तुमच्या उपासनेच्या विशेष फलसिद्धीसाठी हे आवश्यक सांगितलं आहे. त्यामुळे हा नियम खूपच चांगला आहे आणि ही सावधानी आपण बाळगावी की कुठल्याही प्रकारे स्त्रीचा अपमान हा आपल्या घरातल्या असेल, बाहेरचा असेल, कधी होता कामा नये. ह्यानी देवीची विशेष कृपा तुम्ही सहन करताय ना, तुमची चूक नसतानाही तुम्ही सहन कराल. लक्षात घ्या, ह्या बाकी कुणाच्या प्रसन्नतेसाठी नाही, साक्षात जगज्जननी जगदंबा तुम्हाला आशीर्वाद देते. त्याच्यामुळं सहनम सर्वदुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तितिक्षा ही भगवतीची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त करून देते. गुरुजी, शाप विमोचन विधी, न्यास, आणखीन किलक याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. आता आपण हळूहळू सखोल उपासनेचे प्रश्न करत आहात. असं आहे, ज्यावेळेस आपण एखादं नवरात्रीमध्ये आता हे विशेष साधक करत असतात, ढोबळमानाने देवीची पूजा करणं, अर्चना करणं, हे तर आपलं चालूच असतं कुलधर्म कुलाचार घटस्थापना करून. पण कुणाची विशेश इच्छा असेल की मला नवरात्रीचा कालावधी आहे तर मला एखाद्या मंत्राचा 1.25 लाख जप करून त्याचं पुरस्चरण करायचं आहे. कुणाचा जर संकल्प किंवा विचार असेल की मी सप्तशतीची नवचंडीचं अनुष्ठान मला करायचं आहे. काही काही साधक असे आहेत की शतचंडीचं सुद्धा अनुष्ठान करतात नवरात्रीमध्ये. तर शतचंडीचं अनुष्ठान करायचं म्हणजे कमीत कमी रोज 14 तासाची तरी बैठक पाहिजे. रोज 10 पाठ केले तर ते 10-11 पाठ केले तर 9 दिवसामध्ये हे 100 पाठ पूर्ण होतात. कधी कधी तर 8च दिवसाची नवरात्र असते. तर सांगायचं तात्पर्य की ज्यावेळेस अशा विशेष उपासना आपण करतो तर त्यामध्ये विशेष काही शक्ती सन्निहित असते आणि त्या शक्तीचा गैरवापर होऊ नये यासाठी ते जे अनुष्ठान आहेत, ते जे मंत्र आहेत, ते जे स्तोत्र आहेत, ते जे विधी आहेत, ह्या किलीत करून ठेवण्यात आलेले आहेत. किलीत म्हणजे काय की बाबा त्याला कुलूप लावलेलं आहे. मग ते उत्किलित करण्याचे काही विशेष नियम आहेत. ते म्हणजे एकतर गुरुपरंपरेने तो विधी, ते मंत्र, ते ज्ञान, ती प्रक्रिया ही प्राप्त करून घेणे चांगल्या गुरूंच्या कडून, परंपरेच्या गुरूंकडून. आणि त्यानंतर नियमांमध्ये राहून त्याच्यासाठी आता प्रत्येक उपासनेसाठी काही विशेष नियम सांगितले. मग ती सर्वसामान्यातल्या सामान्य नामाची उपासना असो की सर्वोच्च मंत्रतंत्रांच्या उपासना असो, प्रत्येकासाठी काहीतरी विशेष विधी, आपल्या भाषेमध्ये बोलायचं तर काहीतरी संविधान आहे, काहीतरी त्याची एक चौकट आहे. तर त्याचं पालन केलं पाहिजे. आणि आता शाप विमोचन म्हणजे काय, ते जे किलीत ती जी प्रक्रिया आहे ती उघडण्यासाठी, त्याचं संपूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी काही विशेष मंत्रांचा पाठ केला जातो. तर त्याला उत्किलन म्हणतात. मग ते सप्तशतीचं उत्किलन असो, मग ते गायत्रीचं उत्किलन असो, मग ते अन्यान्य विविध मंत्रांचं उत्किलन असो, तर हे विशेष आणि संपूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी आहे. आता नवरात्रीमध्ये जे उत्किलन करतात हे सप्तशतीच्या त्या पाठाचं संपूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी केलं जातं. तर त्यांचा काही विशिष्ट काही मंत्र आहेत आणि मंत्रांची मर्यादा असते की ते गुरुपरंपरेने आणि देयम शिष्याय योग्याय शांताय दांताय च असं शास्त्रामध्ये काही विशेष नियम आहेत. त्याच्यामुळं सर्वसामान्य ह्याच्यामध्ये आपण ते असं प्रकटपणे आपण बोलत नाहीत मंत्रांचं. पण काही विशेष मंत्रांचं जे आहे तर त्यांचा पाठ, त्यांचा जप काही विशेष संख्यामध्ये केला असता ते स्तोत्र, ते अनुष्ठान, ती प्रक्रिया उत्किलित होते आणि आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होतं. आता हा झाला शाप विमोचनाचा भाग. आता कीलक, आता हा काय भाग आहे तर सप्तशती ही विशेष शक्तिमय असणारं असं हे स्तोत्र आहे, ही एक उपासना पद्धती आहे. त्याच्यासाठी म्हणून ते भगवान शंकरांकडून ते विशेष कीलित आहे, त्याचं कुलूप लावलेलं आहे. आता कुलूप उघडून हे त्याच्यामध्ये जाणं हे आहे आवश्यक आहे. तर त्यामध्ये कीलक स्तोत्रामध्ये त्याचं रहस्य सांगितलं आहे की जसं कवच स्तोत्र आहे, अर्गला स्तोत्र आहे, तसं एक कीलक स्तोत्र आहे. तर त्या कीलक स्तोत्रामध्ये त्याची प्रक्रिया सांगितली आहे की कशा प्रकारे ते कुलूप उघडलं जाऊ शकतं आणि ते कुलूप उघडून आत जाऊन सगळ्या रत्नांचा, उपासनेच्या रत्नांचा खजिना प्राप्त केला जाऊ शकतो. आता सहसा होतं काय,
सहसा त्या स्तोत्राचा नुसता सरळ पाठ होतो, पण नुसता पाठ होणं अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये विशेष ते कीलन उघडण्यासाठी एक विशेष भावना सांगितली. आणि ती भावना काय? ती भावना कोणी करत नाही, ते फक्त त्याचा पाठ करून मोकळे होतात. आणि त्याच्यामुळं यथार्थ त्याचं फळही दृष्टिगोचर आपल्याला होताना दिसत नाही. ती भावना म्हणजे काय हे तुम्ही गुगलवर शोधा, यूट्यूबवर शोधा, पूर्ण सोशल मीडियावर कुठेही मिळणार नाही. असे विषय आज आपल्याला देवमाजाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहेत. ते म्हणजे ददाती प्रतिगृह्णाती नान्यथैषा प्रसीदती. आपलं जे काही घर दार धन संपत्ती राज्य पद प्रतिष्ठा जे काही आहे हे सगळंच्या सगळं मी भगवती जगदंबेला अर्पण करतोय, ही भावना करणे. आणि ती भगवती जगज्जननी जगदंबा हे तिला सर्वस्व आपण अर्पण करतोय, ही भावना करणे, ही भावना हे मुख्य कीलक आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्यागात शांतीनंतर, तोपर्यंत आपल्याला त्या अनुष्ठानाचं मुख्य फळ मिळत नाही. देवीच्या अनुष्ठानामध्ये कीलक स्तोत्राचाच मी तुम्हाला प्रमाण दिलं. ददाती प्रतिगृह्णाती नान्यथैषा प्रसीदती. आधी तुम्हाला सर्वस्वाचा त्याग, ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. हे सगळं काही जे आहे ना, हे सगळं काही भगवतीच आहे. त्वत्प्रसूत स्वदाज्ञप्त स्वदास स्वत्परायण त्वन्नाम चिंतनपर स्वदर्थेहन्योरितः मयार्जितमिदं सर्वं तव स्वं परमेश्वरी राष्ट्रं बलं कोशगृहं सैन्यमन्यच्च साधनं तवधीनं करिष्यामि यत्रार्थेत्वं नियोक्ष्यसि तत्र देवी सदावर्ते तवाज्ञामयं बालयं. आई, माझ्याकडे जे काही थोडं बहुत आहे ना, सगळं तुझा प्रसाद आहे, हे सगळं तुझं आहे. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, हे जे आपण आरतीमध्ये वगैरे गातो ना, ही भावना प्रत्यक्षात आणणे. तर ज्याला नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. तर आपलं तर निवेदन करायचंच, पण आपलं जे काही सर्वस्व, जे काही थोडं बहुत आपलं छोटं विश्व आहे, त्या सर्व विश्वाचं, त्या सर्व धन ऐश्वर इत्यादिकांचं भगवतीच्या चरणामध्ये समर्पण, आणि त्यानंतर भगवती ते आपल्याला प्रसाद रूपाने देते. ही भावना करणे हे मुख्य कीलक आहे. ह्या भावनेसोबत ज्यावेळेस सप्तशतीचा पाठ केला जातो, नवचंडी अनुष्ठान केलं जातं, किंवा शतचंडी अनुष्ठान जे काही केलं जातं, ते उत्कीलित होऊन ते तुम्हाला संपूर्ण विशेष फळ प्राप्त करतं. अशी त्याची गुप्त आणि कुठंही प्रसिद्ध नसलेली अशी ही प्रक्रिया आहे. न्यासबद्दल थोडंसं सांगा ना. न्यास ही आपल्या मंत्रशास्त्र उपासनाशास्त्रामधली एक खूप विशिष्ट प्रक्रिया आहे, ज्याने साधक हा देवरूप होतो, देववत होतो. आणि देवो भूतवा यजे देवम, असं जो सिद्धांत आहे की आधी देवरूप व्हावं आणि देवरूप होऊन मग भगवंताच्या उपासनेमध्ये आपण रुजू व्हावं. आधी आपल्यामध्ये देवाचा अंश हा प्रत्येकामध्ये आहेच, पण तो जागृत करावा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण भगवंताची उपासना करतो त्यावेळेस ही संपूर्ण आपल्याला विशेष फळ प्रदान करते. तर न्यास ही अशी प्रक्रिया आहे की विविध मंत्रांचं, विविध बीजांचं उच्चारण करून त्या मंत्रांसोबत, त्या बीजांसोबत आपल्या शरीराच्या विविध अवयवांना स्पर्श करून त्या मंत्रांच्या शक्ती, त्या बीजांच्या शक्ती ह्या आपल्या शरीरामध्ये स्थापन करण्याच्या प्रक्रियेचं नाव न्यास आहे. आपल्याला अवघड वाटेल आजकाल, पण हे खूप सरळ आहे. फक्त सवय न राहिल्यामुळे हे अप्रसिद्ध आहे. पण ह्याच आपल्या विद्यांना घेऊन जपान असेल, चीन असेल, हे सगळीकडं ह्याचा प्रचार प्रसार होऊन रेकी असेल किंवा अन्यान्य जे काही विद्या असतील, ह्या सगळ्या न्यासामधून निघालेल्या विद्या आहेत. ह्या आता ज्या प्रक्रियांचं मी नाव घेतलं, रेकी वगैरे, ह्याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या अंगांमध्ये तुम्हाला भावना करायला लावतात आणि त्याच्यामधून मग जे काही तुमचं रोगाचं असेल किंवा अजून कशाचं निदान असेल हे करायला लावतात. आपल्या न्यासांमध्ये काय आहे, तीच प्रक्रिया मंत्रांसहित आहे. मंत्रांसहित आणि प्रत्यक्ष शरीराच्या विविध अवयवांना स्पर्श करून ती दिव्य चेतना शक्ती, मंत्रशक्ती आपल्या शरीराच्या विविध अवयवांमध्ये स्थापित करण्याची विशेष प्रक्रिया म्हणजे न्यास आहे. न्यास केले असता एक एक छोट्या छोट्या न्यासांचं इतकं दिव्य फळ आहे की काय सांगावं. आपल्याकडे हे जे 51 अक्षर आहेत, 52 अक्षर, अकारापासून ते ज्ञकारापर्यंत, अमंत्रम अक्षरं नास्ति, यांचे सुद्धा शरीरामध्ये न्यास होतात. ज्यावेळेस विशेष उपासना पद्धती असते कुठल्याही देवाची, मग ते देवीची असो, भगवान विष्णूंची असो, भगवान शंकरांची असो, त्याच्यामध्ये मातृका न्यास. कारण की ह्या सगळ्या अक्षरांना मातृका म्हणले बरं.
हे सुद्धा देवीचं एक विशेष स्वरूप आहे. ही जी लिपी आहे ना, देवनागरी लिपी, ही फक्त सामान्य व्यवहार साधण्याची, व्यवहार चालवण्याची ही काम चलव अशी ही लिपी नाही आहे, तर ही मंत्रात्मक लिपी आहे, ही शक्त्यात्मक लिपी आहे. एक एक अक्षर ह्याच्यामध्ये कुठलंही मंत्र रहित नाही, मंत्रयुक्त असं अक्षर आहे. तर त्यांची सुद्धा शरीरामध्ये स्थापना असते की बरं, हे तर आहेच, हे तर आपल्या शरीरामध्ये असतं का, साधकामध्ये देवत्व जागृत व्हावं. ज्यावेळेस आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेस त्या प्राणप्रतिष्ठेमध्ये त्या मूर्तीमध्ये सुद्धा विविध मंत्रांचे न्यास करून स्थापना केली जाते. तर न्यास म्हणजे शक्तीची स्थापना, न्यास म्हणजे प्रतिष्ठा. आता शक्तीची प्रतिष्ठा, चेतनेची प्रतिष्ठा, ह्या प्रक्रियेचं नाव न्यास आहे. आणि कुठल्याही उपासनेच्या आधी ज्यावेळेस तुम्ही न्यास करता त्यावेळेस त्याचं विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होतं, असं त्याचं महात्म्य आहे. गुरुजी हे सहसा तुम्हाला असं करताना दिसतात की हृदयाय नमः, शीर्षे स्वाहा, शिखाय वषट, कवचाय होम, नेत्रत्रयांशट, असं फिरवून टाळी वाजवतात वगैरे. तर हा एक स्थूल षडंग न्यास नावाचा ही एक प्रक्रिया आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तत्वन्यास, अक्षरन्यास, बीजन्यास, एकादशन्यास, महान्यास, षोडन्यास, असे कलान्यास, अशा पुष्कळ न्यासांच्या प्रक्रिया आहेत. जितके न्यास शरीरावर होतात तितकं ते शरीर स्थूल राहत नाही, ते दिव्य होतं आणि उपासनेचं देवत्व जागृत होतं, देवत्व आपल्यामध्ये उतरतं. ही महिमा न्यासाची. गुरुजी याच्यामध्ये सांगा आहे की संथा घेणे आवश्यक आहे का, आणि संथा म्हणजे काय, म्हणजे खूप जणांना संथा माहितीच नाही. काय आता मी जसं म्हणलं, नामाला नियम नाही आहे पण मंत्राला नियम आहेत. ज्यावेळेस एखादा तुम्हाला मंत्राचा जप करायचा असतो किंवा मंत्रात्मक असणाऱ्या दिव्य स्तोत्राचा सुद्धा जप करायचा असतो त्यावेळेस ते गुरुमुख करणं आवश्यक आहे. अर्थात कुठल्याही योग्य वैदिक गुरुजींकडून आपण ते एकदा ऐकावं. ज्यावेळेस आपण परंपरेने ऐकतो त्यावेळेस ते गुरुमुख होतं, त्याला संथा घेणं असं म्हणतात. तर आपण ते ऐकावं, आपण ते म्हणावं आणि आपलं उच्चारण शुद्ध आहे की नाही हे पाहावं, ह्याला संथा घेणे असं म्हणतात. तर ज्यावेळेस आपण मंत्रात्मक एखादा अनुष्ठान करत असतो त्याच्यामध्ये संथेची आवश्यकता असते. संथा घेणे म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेणे थोडक्यात. आणि ज्यावेळेस आपण नामाचा जप करतोय त्यावेळेस त्याला नामाच्या जपाला कुठलाही नियम नाही. इतकंच काय, ज्यावेळेस आपण सरळ छोटी स्तुती करतोय, आपण स्तवन करतोय, त्याच्यामध्येही संथेची गरज नाही. आंबे एक करी, उदासन करी, भक्तासी हाती धरी, इत्यादी आपण स्तुती, हे तर प्राकृत स्तुती आहेत. पण संस्कृतच्या सुद्धा स्तुती, देव्यापराध क्षमापन स्तोत्र, त्याचा अर्थ वाचला की इतका सुंदर त्याचा भाव आहे. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता अनुभवती, कोणालाही त्याचा पाठ करावा असा वाटतो. तर असे जे साधे प्रार्थना जे आहेत, अशा प्रार्थना ह्या गुरुमुख नाही केल्या तरी चालेल, संथा नाही घेतली तरी चालेल, आणि त्याच्यामध्ये थोडंबहुत काही शुद्धी अशुद्धी जरी राहिली तरी हरकत नाही. पण जे विशेष मंत्र आहेत, सप्तशती इत्यादी जे महास्तोत्र ज्याला म्हणलं आहे, तर असे हे जे दिव्य अनुष्ठानात्मक जे प्रकरण आहेत ते मात्र संथा घेतले पाहिजेत, ते मात्र गुरुमुख केले पाहिजेत. गुरुजी, देवी तत्व आणि सद्गुरू जेव्हा बघतो तर दोन्ही ऑलमोस्ट सारखेच आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणूनच सद्गुरूला आपल्याकडे महाराष्ट्रात विशेष करून ह्याच भावाचा आदर करून सद्गुरूला माऊली म्हणण्यात आलं. की मातेचा भाग, मातेचं वात्सल्य, मातेचं जे पालन पोषण करण्याचं जे सामर्थ्य आहे, जी तळमळ आहे, ती सद्गुरूंमध्ये जाणवते. की त्या शिष्याचं, त्या साधकाचं हे पालन पोषण झालं पाहिजे, त्याची उपासना, त्याची परमार्थिक उन्नती, त्याचं परमार्थिक जीवन हे समुन्नत झालं पाहिजे. त्याच्यामुळं सद्गुरूमध्ये आई आहेत आणि वडीलही आहेत. इतकंच काय, सद्गुरू एक असं विशिष्ट पद आहे की त्याला सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. आता आपण प्रसिद्ध श्लोक म्हणतो गुरुवंदनेमध्ये, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ह्याच्यामध्ये गुरु ब्रह्मा विष्णू महेश आहेत हा तर एक भाव आहेच, पण संतांनी, आचार्यांनी त्याच्यामध्ये एक विशिष्ट रहस्याचा भाव सांगितला आहे. की ब्रह्मदेवाचं कार्य काय, उत्पत्ती करणे, भगवान विष्णूंचं कार्य काय, पालन करणे, भगवान रुद्रांचं, शंकरांचं कार्य काय, संहार करणे. तसं गुरूंना ह्या जबाबदारी साधकाच्या प्रती सुद्धा वापराव्या लागतात. की साधकामध्ये योग्य परमार्थिक बीजाची सृष्टी करणे हे गुरूंचं काम आहे, त्यावेळेस ते ब्रह्मा असतात. त्या बीजाचं संगोपन करून त्याचं पारमार्थिक जीवन समुन्नत करणे त्यावेळेस ते भगवान विष्णू असतात. आणि अनावश्यक गोष्टी ज्या काही
आलस्य, प्रमाद किंवा जे काही परमार्थामध्ये अनावश्यक गोष्टी, दुराचार असेल, अनाचार असेल, हे जे साधकाच्या जीवनात असतो ह्याचा संहार करतात त्यावेळेस ते भगवान शंकर असतात. तर सद्गुरू हे ब्रह्मा, विष्णू, महेश, हे माऊली आहेत, गणपती बाप्पा आहेत. तर असं सर्व देवात्मक, सर्व देवमयो गुरु असं शास्त्रामध्ये वचन आलेलं आहे. तर जे योग्य परंपरेने असे जे सद्गुरू असतात ते आपल्या शास्त्राप्रमाणे जीवन जगून शिष्यांचं कल्याण करतात. असे विशेष सर्व देवमय तर असतातच, पण विशेष करून मातेची करुणा ही विशेष असते. आता शास्त्रामध्ये असं आलेलं आहे की शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टेन कश्चन. जर देव नाराज झाला तर सद्गुरू हे देवाची नाराजगी दूर करतात, पण गुरु नाराज झाला तर देवसुद्धा रक्षण करत नाहीत, असं एक वचन आलेलं आहे. पण शास्त्रामध्ये हे आलेलं आहे की जे वास्तविक गुरु आहेत ना, ते खरे सद्गुरू आहेत ना, ते वरून जरी ते नाराज असले किंवा तुमच्यावर रागवलेले जर दिसत आहेत, तरी ते आतून कधीही तुमच्यावर रागवत नाहीत. ते आतून कधीही शिष्यावर जे क्रोध करत नाहीत, तोच खरा सद्गुरू. ते शिष्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःला पाहतात. सगळीकडं जो ज्ञानसंपन्न आहे, जो तत्वज्ञान असेल, आत्मज्ञान असेल, ब्रह्मज्ञान संपन्न असा जो महात्मा असेल, तो सगळीकडे भगवंताचा अंश पाहतो, तर तो शिष्यामध्ये पाहणार नाही. तर आणि शिष्यामध्ये अपूर्णता आहे म्हणून तर त्याने गुरु केला आहे, या गोष्टीची जाण असते. त्याच्यामुळे तो वरवर जरी कधी क्रोधित दिसला तरी आतून मात्र कधी हे छोटे छोटे जे हीन भावना, प्रतिस्पर्धा असेल, मात्सर्य असेल, ह्या कधीही क्रोध असेल, हा कधीही असा बसून राहत नाही त्यांच्या जीवनामध्ये. हे सुद्धा एक सद्गुरूचं एक लक्षण आहे. तर सांगायचं तात्पर्य की माऊलीचं हृदय, त्याच्यामुळं सद्गुरूंना माऊली म्हणलं जातं. ज्ञानोबा माऊली हे असेच आहेत. त्याच्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना विशेष माऊली हे संबोधन केलं जातं. प्रत्येक सिद्ध सद्गुरूंना आपण माऊली म्हणतो, कारण की देवीच्या त्या एक वात्सल्याच्या मातेची प्रधानता ही सद्गुरू तत्वामध्ये विशेष आहे. जे नवरात्रीमध्ये देवी बसवतात, देवीचे घट बसवतात आणि पूर्ण फोकस देवीवरती असतो, मग बाकीच्या देवांचं काय? असं आहे, बाकीच्या देवांचं पूजन करावं आणि घट जो बसवतो तो त्याच्यामध्ये देवीची प्रधानता आहे, देवीचा घट बसवावा आणि तोच स्थापित असावा. बाकीची देवतांची ही नित्याप्रमाणे पूजा करत राहावी असा नियम आहे. आता काही काही ठिकाणी काय आलस्यवश असेल, प्रमादवश असेल किंवा अजून काही आता जे काही कारण असेल ते असेल, त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये कुठल्याच देवांची पूजा करत नाहीत, असंही काही काही ह्यांच्यामध्ये प्रघात आहे. पण आता स्थानाप्रमाणे परंपरा बदलत जातात. पण मूळ शास्त्रात काय ह्याचा जर आपण विचार केला तर घट फक्त देवीचे बसवावेत आणि बाकी देवतांची यथावत पूजा करत राहावी, हा मुख्य पक्ष शास्त्राचा आहे. गुरुजी, एक सांगा, देवी कवच, अर्गला स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, हे एवढे सगळे आणखीन कितीतरी आहे, ते सगळे म्हटले जातात, त्याचा मेन इम्पॉर्टन्स काय? असं आहे, अधिकस्य अधिकम फलम. एखादा आपण मुख्य अनुष्ठान करत असतो तर ते अधिक समृद्ध करण्यासाठी अजून वेगवेगळे छोटे त्याच्यासोबत काही स्तोत्र म्हणा, काही मंत्र म्हणा, काही प्रक्रिया म्हणा, ह्या जोडल्या जातात की बाबा ते विशेष समृद्ध व्हावं. त्यासाठीच म्हणून हे कवच, अर्गला, कीलक इत्यादी हे सगळे प्रकरणं आहेत. नवारणाचा जप आहे, न्यास आहेत. तर हे विशेष फळ प्राप्त होण्यासाठी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कुंजिका स्तोत्राचं आपण उदाहरण घेऊया की काही संभ्रम असे आहेत, काही शंका अशा आहेत की त्या एखाद्या राज्यापुरत्या नाही, अख्ख्या भारतातच राष्ट्रीय संभ्रम असं आपण गमतीने म्हणूया. तर असाच संभ्रम एक कुंजिका स्तोत्राबद्दल आहे की कुंजिका त्याचा जर पाठ केला तर संपूर्ण सप्तशतीच्या पाठाचं फळ प्राप्त होतं, सप्तशतीचा पाठ करायची गरज नाही, हा एक मोठा संभ्रम लोकांमध्ये. कुंजिका स्तोत्रामध्ये जे म्हणलेलं आहे, कुठल्याही विषयाचा, कुठल्याही शास्त्राच्या पंक्तीचा अर्थ कसा लावावा ह्याची एक प्रक्रिया आपल्या मीमांसा शास्त्रामध्ये आलेली आहे. उपक्रमोपसंहार अभ्यास पूर्वताफलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय, ह्याला षड्विध लिंग तात्पर्य निर्णय असं म्हणतात. 6 गोष्टींचा विचार करून मग त्या वाक्याचा काय अर्थ आहे हे लावलं जातं. आता कुंजिका स्तोत्रामधली एक पंक्ती की कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत, या एका पंक्तीला धरून इतका त्याचा स्तोम माजवण्यात आलं की बाकी कुंजिका स्तोत्राचा पाठ केल्यावर सप्तशतीची पाठ करायची गरजच नाही. म्हणून पुष्कळ ठिकाणी कुंजिका स्तोत्राचे 108 पाठ, कुठं 1000 पाठ, कुठं 1.25 लाख पाठ,
असं अनुष्ठान केलं जातं. पण हे असं हे शास्त्राचा पुढचा मागचा त्याचा संदर्भासहित विचार केला असता हे बरोबर नाही आहे. त्या पंक्तीचा एवढाच अर्थ आहे की कुंजिका स्तोत्राचा जर पाठ केला तर तुम्हाला मूळ सप्तशती जी 13 अध्यायाची आहे ती 700 श्लोकांची, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचं हे जे काही कवच अर्गला कीलक किंवा न्यास आहे वगैरे हे तुम्हाला बाकी अंगभूत काही करायचं गरज नाही, पण मूळ सोडता येणार नाही. 700 श्लोकांची जी सप्तशती आहे, 13 अध्यायांची जी सप्तशती आहे ती सोडता येणार नाही. त्याच्यासोबत एकट्या कुंजिका स्तोत्राचा जरी पाठ केला तरी तुम्हाला तुमचा पाठ अर्धवट राहणार नाही, तो परिपूर्ण मानला जाईल, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे पूर्वी त्याच्यामध्ये आलेलं आहे. न कवचन नार्गला स्तोत्रम कीलकन्न रहस्यकम न सूक्तन्नापि ध्यानंच नन्यासोनच वार्चनम, असं कुंजिका स्तोत्रामध्ये सुरुवातीलाच आलेलं आहे. पण त्याचा अर्थ नीट न समजल्यामुळे हा संभ्रम उत्पन्न झाला. आता पुढचा प्रश्न हा होऊ शकतो की बाबा मग कुंजिका स्तोत्राच्या मूळ सप्तशती 13 अध्याय 700 श्लोकांच्या सप्तशतीसोबत जर कुंजिका स्तोत्राचं जर पठण जर केलं तर परिपूर्ण फळ मिळतंय, मग बाकीचे हे अनुष्ठान करायचेच कशाला, बाकीचा ह्यांचा पाठ करायचाच कशाला, कवचाचा पाठ करायचा कशाला, अर्गला स्तोत्राचा पाठ करायचा कशाला? तर ह्याचं विशेष कारण आहे. परत तेच म्हणेल, अधिकसी अधिकम फलम. तुम्हाला सप्तशतीचा पाठ हा पूर्ण मानला जाईल कुंजिका स्तोत्राचा पाठाने 13 अध्यायांसोबत 700 श्लोकांच्या सोबत, पण कवच ह्या स्तोत्राचं स्वतंत्रहीच फळ आहे ते तुम्हाला मात्र मिळणार नाही. ते तुम्हाला स्वतंत्र फळ सुद्धा मिळून तुमचा पाठ तुमचा अनुष्ठान हे विशेष समृद्ध होण्यासाठी म्हणून त्याचा पाठ जर केला तर त्याचं जे कवचाचं जे स्वतंत्र फळ आहे हे तुम्हाला विशेष मिळेल. आणि खूप दिव्य आहे की पदमेकन्न गच्छेतु यदिच्छेत शुभात्मनः कवचेनावृतो नित्यं यत्र यत्र गच्छति तत्र तत्रार्थ लाभश्च विजय सर्वकामकः ययं चिन्तयते कामं तं प्राप्नोति निश्चितं परमेश्वर्यमतनं प्राप्स्यते भूतले पुवान निर्भयो जायते मर्त्य संग्रामेश्वर पराजिता, अशी लांबलचक त्याची फलश्रुती आहे. ती जी त्या स्तोत्राची जी वैयक्तिक फलश्रुती ती तुम्हाला मात्र कुंजिका स्तोत्राचा पाठ करून तुम्हाला कवचाची फलश्रुती नाही मिळणार. तर त्याच्यामुळं सर्वांसहित ज्यावेळेस आपण पाठ करतो त्यावेळेस हे विशेष समृद्ध होतं. अर्गला स्तोत्रामध्ये असं आहे, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी रूपं देही जयं देही यशो देही विशोजही असं म्हणण्यात येतं का, हे भगवती मला छान रूप दे, मला सर्वत्र विजय दे, मला सर्वत्र यश दे, जे कार्य करेल त्याच्यामध्ये मला यश दे, आणि जे कोणी मला जळणारे असतील किंवा अजून काही असेल यशो देहित विशोजही, तर त्यांच्यापासूनही माझं संरक्षण कर, किंवा आपलं जे नेहमी आपलं जे नाश करतात ते काम क्रोध लोभ मोह मदमत्सर इत्यादी जे सगळे विकार आहेत यांचा नाश कर. आता हे ज्या दिव्य स्तोत्रामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्याचं जे विशेष फळ आहे ते मात्र ते मिळावं ह्याच्यासाठी म्हणून त्या सर्वांसहित जे आहे हे सप्तशतीचा पाठ करणं हे विशेष समृद्ध आहे. आणि मग कवच अर्गला कीलक तसंच देवी सूक्त आहे, तंत्रोक्त वेदोक्त देवी सूक्त आहे, शाप विमोचन आहे, कीलक आहे, हे सगळं करणं हे आपल्याला विशेष त्या उपासनेला किंवा कुठल्याही उपासनेला समृद्ध करण्यासाठी हे विशेष उपयुक्त आहे. हाही प्रश्न विचारला होता की शाप विमोचन हे आता आपण सप्तशतीचं बोलतोय पण इतरही स्तोत्रांमध्ये असतं, विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा अजून विविध स्तोत्रांमध्ये आहे. आता त्याच्या खोलामध्ये आपण जाणार नाहीत, वेळ आपल्याला कमी आहे. पण हे जे आहे हे अधिक फळ प्राप्ती होण्यासाठी आहे. पण हे जरी सुटलं, हे जरी कुणाला शक्य नसेल आणि मुळाचा जरी श्रद्धेने भावनेने जर आपण पाठ केला तरी त्याचं फळ मिळतच असतं. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति किंवा स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, हे देवाचं वचन आहे. तुम्ही थोडंसं जरी देवाचं अनुष्ठान करताना ते वाया जात नाही. देवाच्यासाठी तुम्ही दिलेले 5 मिनिटं हे सुद्धा वाया जात नाही. त्याच्यामुळं एखाद्या ह्याच्या आपल्या वाचनामध्ये येतं की बाबा हे जर सोडलं तर ते निष्फळ होतं. निष्फळ होतं अर्थात कमी फळ प्राप्त होतं, निष्फळ हे काहीच होत नसतं. हा शास्त्रीय मुख्य सिद्धांत आहे. आणि संपूर्ण फळ हे समृद्ध फळ प्राप्त व्हावं, विशेष सखोल फळ प्राप्त व्हावं ह्याच्यासाठी या सगळ्या अंगांसहित सप्तशतीचा पाठ हा षडंगांसहित सांगितला, अष्टांगांसहित सांगितला, दशांगांसहित सांगितला. तुम्ही जितके अंग वाढवाल तितकं त्याचं विशेष फळ असं सामान्य. आणि ज्याला जितकं शक्य असेल तितकं करावं, आणि शक्य नसेल तर जितकं आपल्याला व्यवस्थित करता येईल तितकं करून श्रद्धेने भावनेने देवाची उपासना करावी. देव फळ देतो. गुरुजी आता एक सांगा की हे जे झालं, पाठ झाले, स्तोत्र म्हणणं झालं सगळं, आता आपण याच्यातून आपण काय घ्यावं? कारण त्यावेळेला देवी तत्व पृथ्वी तलावरती आलेलं आहे. आपण स्तोत्र म्हणतो, आपण हे सगळे पाठ करतो, आपली एक मनोकामना असतं जे देवी पूर्ण करणार.
कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या पर्सेंटेजमध्ये. पण आपण ह्याच्यातून आपली स्वतःची वैयक्तिक विचारांमध्ये समृद्धी व्हावी, हे कसं घ्यायचं याच्यातून? हे पहा, आपण एक वैयक्तिक उपासनेचा जिथपर्यंत विषय आहे त्यामध्ये स्तुतीम कस्य न तुष्टये, स्तुती अशी गोष्ट आहे की कुणाला प्रसन्न करत नाही. म्हणून प्रथम आधार आपण देवीच्या किंवा कुठल्याही उत्सवामध्ये त्या त्या देवतेंच्या स्तुतीचा आधार घ्यावा. आणि मग आता ह्या ज्या सखोल प्रक्रिया आहेत, सप्तशतीचे पाठ असतील वगैरे, तर हे आपल्याला तर म्हणजे 95% लोकांना तर हे शक्य नसतं. तर ह्याच्यामध्ये मधला मार्ग असा असतो की पुष्कळ लोक, म्हणजे शास्त्रातच आलेला विषय, गुरुजींना आपण जे चांगले वैदिक ज्ञात असे गुरुजी आहेत अशांना घरी बोलवून आपण त्यांच्याकडून हा सविधी हे सगळे पाठ अनुष्ठान इत्यादी करावेत. आणि हे केलं असता आपल्याला फळ प्राप्त होतं. आपल्याला त्या किचकट प्रक्रियेमध्ये उतरायची गरज नाही. आता तुम्ही वैचारिक समृद्धीचं विचारलं, तर वैचारिक समृद्धी ही प्रत्येक कुठल्याही देवतेच्या उत्सवामध्ये त्या त्या देवतेचं पुराण ऐकावं असा नियम आहे. का हो? त्या त्या देवतेचं पुराण ऐकल्यावर ही जी वैचारिक समृद्धी आहे ना, ही विशेष प्राप्त होते. आता नवरात्री येत आहे तर उदाहरण देतो, देवी भागवत ऐकावं, देवी महात्म्य ऐकावं. आता पुष्कळ माता माऊल्या प्राकृत जे देवी महात्म्य आहे त्याचा पाठ करतात, तो भाग उत्तमच आहे. संस्कृतचा पाठ करायचा अधिकार हा जरी प्रत्येकाला नसला तरी प्राकृत मात्र त्याचा पाठ करायचा अधिकार प्रत्येकाला. आणि विशेष म्हणजे त्या प्राकृतामधून अर्थाचा आपल्याला बोध होतो, त्या अर्थामधून आपली श्रद्धा, भावना, भक्ती ही समृद्ध होते. म्हणून वैचारिक समृद्धीला तो प्राकृत पाठ जास्त उपयोगाचा आहे. मग असं आहे की त्या देवतेचं महात्म्य, त्या देवतेचं पुराण आपण ऐकावं, म्हणजे आपल्याला एक वैचारिक समृद्धी प्राप्त होते. आता देवीचा उत्सव आहे, नवरात्र आहे. आता उत्साहामध्ये आता ही परंपरा अशी आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये तरी लुप्तप्राय होते की ज्या देवतेचा उत्सव असतो त्या देवतेचं पुराण ऐकावं असा नियम आहे. आता नवरात्रीमध्ये इतके मोठे मोठे कार्यक्रम होतात, इतके मोठे मोठे मंडळं असतात. विशेष कधी रोजच्या ह्याला वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेगवेगळे खेळ असतील, गरबा डान्स असेल, अजून काही असेल, हे सगळं होत आहे. पण हे उपासनेचं मुख्य स्वरूप नाही आहे. 1 तास तरी त्या देवी भागवताचं पुराणाचं प्रवचन झालं पाहिजे, त्याचं विवेचन झालं पाहिजे. त्यांनी देवीचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत. देवीच्या उपासनेचे रहस्य काय आहेत हे आपल्याला त्याच्यामधून कळणार आहेत. देवीची शक्ती कशी व्याप्त आहे, देवीचं महात्म्य आपल्याला कळणार आहे. आणि लक्षात घ्या, कुठेही वैचारिक जी समृद्धता येते, जी श्रद्धा वाढते, जे समर्पण वाढतं ना, हे महात्म्य ऐकल्याशिवाय समर्पण वाढत नाही. महात्म्य देवीचं असेल, देवाचं असेल, महात्म्य असेल, त्याचा प्रभाव असेल. ज्यावेळेस आपण ऐकतो कशा प्रकारे दैत्यांचं वध केला वगैरे, हे ज्यावेळेस आपण ऐकतो ना, त्यावेळेस देवीचा प्रभाव होतो, आपल्या मनावर होतो, आपली श्रद्धा वाढते. आणि त्या व्यतिरिक्त देवीचा स्वभाव काय, देवाचा स्वभाव काय, हे सुद्धा आपल्याला त्या पुराणामधून कळतं. म्हणून देवी महात्म्य असेल, देवी तत्व असेल, देवी भागवत असेल, इत्यादी पुराणांवर प्रवचन करणं हे आपल्या वैचारिक समृद्धीसाठी विशेष आवश्यक आहे. आणि हाच नियम सर्व देवांच्या उत्सवामध्ये, आणि ह्याचीच नेमकी उपेक्षा होत असल्यामुळे उत्सवांची दिशा सुद्धा भरकटत चालली आहे. देवीच्या नवरात्रीची उपासना असेल, गणेशोत्सवामध्ये तर काय बोलावं, इतके मोठे मोठे कार्यक्रम होतात, कुठेही गणेश पुराणाचं प्रवचन होत नाही. कुठं तुमच्या ऐकण्यात आलंय का? तुमच्या हे जे उपेक्षेचं पाप झालंय ना, ह्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवर होतोय, आपल्या ज्ञानभंडारावर होतोय. आज गणेश पुराणाची प्रत सुद्धा मिळणं दुर्मिळ झालंय. गणेश पुराणाचं तुम्ही तुम्हाला मूळ गणेश पुराण हे मिळणं दुरापास्त आहे. तर सांगायचं तात्पर्य की आपले ग्रंथ, आपली संस्कृती ही मिटत चालली आहे. लोकांना न गणेश पुराणाचं नाव माहिती आहे, लोकांना न देवी भागवताचं नाव माहिती आहे, लोकांना न दत्तपुराणाचं नाव माहिती आहे. शिवपुराणाचंही असंच होतं, पण आता थोडं ते प्रचलित झालंय. काही वर्षापूर्वी शिवपुराणाचंही नाव लोकांना माहीत नव्हतं. तर आपले ग्रंथ हे अशा प्रकारे ह्या प्रमादामुळे, ह्या दुर्लक्षामुळे लुप्त होत आहेत. त्याच्यामुळे आपली वैचारिक समृद्धी करणे, उपासनेचं विशेष फळ प्राप्त करणे, त्या देवतेचं विशेष आशीर्वाद प्राप्त करण्याचं अमोघ साधन हे त्या उत्सवामध्ये त्या देवी देवतेंचं पुराण श्रवण आहे. आता नवरात्रीचा कालावधी आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या नवरात्रीपासून अवश्य करावं की देवी भागवताचं जे आहे हे
श्रवण करावं. आता हे ज्या ज्या मंडळांना शक्य असेल त्यांनी ते करावं, आणि कुणालाही जर शक्य नसेलच आता वेळेवर काही मिळणं, तर विज्ञानाचा आधार आहे. आम्ही पुष्कळ वेळेस तर ऑनलाईनसुद्धा देवी भागवत नवरात्रीमध्ये ऐकवली, ऑनलाईनसुद्धा गणेश पुराण आम्ही गणेशोत्सवामध्ये ऐकवलं. तर अशा प्रकारे लोक हे करतात आणि लोकांना खूप त्याचा सकारात्मक परिणाम आहे. त्यांची वैचारिक प्रगल्भता, त्यांची वैचारिक समृद्धता विशेष वाढते आणि भगवंताची ही कृपा ही विशेष त्यांना प्राप्त होते. गुरुजी, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. गुरुजींचं कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे व्हिडिओच्या स्टार्टला, त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना डायरेक्टली संपर्क करू शकता. धन्यवाद गुरुजी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा